नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर। आज मी निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल 4 शब्द बोलणार आहे। खरं निमित्त असं घडलं, माझाच एक माजी विद्यार्थी अंबादास पवार भोयरे, मुक्काम पोस्ट, तालुका पालघर, जिल्हा अहमदनगर येथील विद्यार्थी हा माझ्या शाळेमध्येच होता। आणि काल त्याला कोण जणे न जणे अशी आठवण झाली। त्याने मला विचारलं की मॅडम, तुम्ही बहिणाबाई चौधरीवर व्हिडिओ केला आहे ना, तो मला पाठवा। तो त्याचंही साहित्यिक मन आहे हे काल त्या बोलण्यावरून मला दिसलं आणि त्याचे लेखही 2 वाचले मी, त्याच्यातून कळलं। तर निसर्ग कन्याबद्दल मी म्हटलं नाही हो, मी तर काही केलेला नाहीये तसा व्हिडिओ, परंतु मध्यंतरी एक स्वाती चौधरी नावाच्या व्यक्तीवरती, बहिणाबाईवरतीच एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यात उल्लेख केलेला होता। तर बहिणाबाई हे एक निसर्ग कन्या म्हणजे एक अनमोल रत्न आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रतिभेनं दिलेलं असं म्हणावं लागलं। खरं तर ते रानात शेतात गवसलेलं रत्न असं म्हणावं लागेल, कारण बहिणाबाईंचा जन्म हा जळगाव जिल्ह्यातल्या असोदा या गावी इसवी सन 1880 मध्ये झालेला होता। महाजन कुटुंबात झालेला। कुटुंब शेतकरी आणि सासरेही शेतकरी, तसं नाही म्हटलं तरी। शेतकरी म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकरी जीवन हे अतिशय कष्टाचं, चढ उताराचं, ऊन वारा पाऊस झेलीत पिकावं लागणाऱ्या धान्यासाठी रखडणारं जीवन असं आपल्याला म्हणावं लागेल। आजही आपण शेतकऱ्यांची अवस्था तितकीशी चांगली नाही असं म्हणावंच लागेल आपल्याला, कारण कष्ट अतोनात असतात। असं कष्टमय जीवन जगत असताना त्यांची जी भावनिक उर्मी जी आहे ती आपोआप बाहेर पडलेली आहे। शेतात काम करताना, चुलीवर स्वयंपाक करताना किंवा अन्यथा संवादातून सुद्धा ज्या काही ओळी बाहेर पडायच्या ना, ते एक एक ओळी म्हणजे एक एक रत्न म्हणावं लागेल, मोती म्हणावं लागेल, अशा प्रकारचे त्यांचे ते विचार आहेत। कष्टाची कामं करत असताना जेव्हा चुलीवर बसायचा ते म्हणायचे, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। स्त्रियांना हा अनुभव अगदी रोजचाच आहे, नित्याचाच आहे। अगदी स्वयंपाक करताना हे पहा, माझ्या हातावर हा चटका आहेच, बोटाला इथे चटके बसलेले। स्वयंपाक करताना स्त्रियांना ते भाजलं जातं, पोळणं म्हणतो आपण त्याला, आणि ते चटके बसतात। जीवनात इतरही चटके बरेच बसत असतात आणि त्यावेळेला त्यांचे जे विचार बाहेर पडतात त्या काव्यपंक्ती होऊन गेलेल्या आहेत। आणि असं करत असताना त्या शिकलेल्या नव्हत्या, निरक्षर होत्या। आणि निरक्षर असल्यामुळे त्यांना जर विचारलं कोणी, तुम्ही शिकलात का, त्या म्हणायच्या नाही, राम मंदिर हीच माझी शाळा आहे। म्हणजे तिथे गेल्यानंतर जे काही सुचायचं ते त्यांची शाळा बनायची। तर त्यांचं बहिणाबाईची गाणी हा जो काव्यसंग्रह आहे, त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी संकलित करून घेतलेलं होतं। अन्यथा ते दुसऱ्याच कोणीतरी संकलित करून ठेवलेलं त्यांनी ते मिळवलं। आणि नंतर जेव्हा आचार्य अत्र्याचा प्रगाढ पंडित असणाऱ्या प्रतिभावान लेखकाला, कवीला त्यांनी दाखवलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की हा अनमोल खजिना आहे, तुम्ही त्याला नक्कीच प्रकाशित करा। आणि मग काय सांगायचं, जेव्हा ते बहिणाबाईची गाणी हा संग्रह प्रकाशित झाला तेव्हा उभ्या महाराष्ट्राला आनंद झाला। खरं त्यांची जी गाणी आहेत ना, ती अहिराणी भाषेत आहेत। अहिराणी मराठीचीच एक बोली भाषा आपली, खानदेशामध्ये बोलली जाणारी। आणि हा जो काव्यसंग्रह आहे, गेले 25 वर्ष तो मी माझ्या दुपारच्या वामकुक्षीच्या वेळेला उशाला ठेवते आणि जेव्हा मला वाटतं तेव्हा मी त्याच्यातली 4-2 गाणी तरी वाचणारच, तेव्हा मला निवांत झोप लागते। आणि दुसरं अप्रूप असं आहे की बहिणाबाईची गाणी मी शिकवत असताना वर्गामध्ये सुद्धा मुलांना जेव्हा शिकवायची तेव्हा माझेही अनुभव त्याच्यामध्ये असायचे। माझी आई सुद्धा अशीच अडाणी होती, निरक्षर होती, चटके संसाराचे बसलेले होते, प्रसंगी खूप सारे चढउतार त्याला जीवनामध्ये भोगावे लागले आणि ती पण अशाच काहीतरी ओव्या म्हणायची। प्रसंगाला एकदा 17वे साहित्य संमेलन जेव्हा नगरला झालं, अहमदनगरला, तेव्हा कविवर्गीय नामांकित कवी विठ्ठल वाघ हे त्यावेळेला आमच्या बंधुराजांच्या घरी, म्हणजे नगरचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या घरी आले होते। आणि त्यांनी गप्पा गोष्टी करत असताना
आईने एक ओवी म्हणून दाखवली आणि त्या ओवीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करता, हे आईचं धन जपून ठेवा. हे सोपानदेव चौधरींनी जसं ते जपून ठेवलं तसंच मी आईच्या जेवढ्या म्हणून ओव्या होत्या माहेरवासाला गेल्यानंतर त्या सगळ्या मी काय करायची माहितीये का, लिहून घ्यायची. 20-25 वर्ष ते बाळ जवळ ठेवलं आणि रिटायरमेंट नंतर, निवृत्तीनंतर मी त्या अमृतपान नावाच्या काव्यसंग्रहामध्ये आज चरित्र लिहिलेले आहे माझ्या मातेचं आणि त्याच्यामध्ये त्या सर्व ओव्या घेतलेल्या आहेत. हेही पुस्तक मी रोज माझ्याजवळ असतं, पुस्तकच जवळ असतात. कारण दिसा माझी काहीतरी वाचावे समर्थाने सांगितलं आणि ते मनावर बिंबलं, ही पुस्तकं वर्तमानपत्र हे सतत वाचत असते. असो तो भाग वेगळा आहे. आज मी बहिणाबाईबद्दल बोलताना त्यांच्या जे गाणी आहेत ना, ती सर्व गाणी कशी आहेत माहिती का, अर्थगर्भ, रसाळ आणि प्रासादिक काव्य आहे. ते ओठातून बाहेर पडलेले आहे. खरं हे प्रतिभेचं देणं म्हणजे सरस्वतीचा कृपा आशीर्वादच म्हणावं लागेल. अशा कितीतरी महिला महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्या आज आपल्याला पाहायला मिळतात. मग इरावती कर्वे असतील, शांताबाई शेळके असतील किंवा अन्य काही असतील, ह्या तर सुशिक्षित होत्या, परंतु बहिणाबाई मात्र निरक्षर होती. तिला पाटी आणि पुस्तक काही माहीत नव्हतं. आणि हे जेव्हा त्यांनी अहिराणी भाषेत मांडलं तेव्हा मला माझ्या मनाशी त्याची नाळ का जुळली गेली, तर माझे खूप सारे आप्त नातेवाईक हे खानदेश, शिरपूर, कळमसर, धुळे या भागामध्ये स्थिर स्थावर झालेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा कधी आम्ही जातो त्यावेळेला त्यांची अहिराणी भाषा ती अगदी मनमोहून जाते. पहा, मले तुले म्हणताना जे शब्द येतात ना, ते इतके रसाळ मधाळ वाटतात ना की मनावरती कुठेतरी खोल परिणाम करून जातात. असे हे तात्विक बोल आणि व्यावहारिक दृष्टांत सांगण्याची बहिणाबाईची जी हातोटी ना ती अनोखीच आहे. अर्थात जे आपोआप बाहेर पडतं ना ते छंदातलंच असतं, हे माहिती नक्कीच असतं. तर अशी छंदोबद्ध रचना त्यांची झालेली पाहिल्यानंतर किंवा शिकवताना अनुभव यायचा ना, मनाला अगदी भारून जायचं, मुलंही त्याच्यात रमून जायची. आणि मग एखाद्या वेळेस जेव्हा असे प्रसंग यायचे त्यावेळेला या त्यांची गाणी मराठी मनावर नव्हे साहित्यावर सुद्धा त्यांच्या गाण्यांच्या पाऊल खुणा आज आपल्याला पाहायला मिळतात. या बहिणाबाईनं जी 2 गाणी सांगितलेली मी आता सांगितलं, अरे संसार संसार, तसंच मनाबद्दल सांगताना सांगितलं मनाचा अनुभव कसा आहे आपणा सर्वांना आहे, पण आपल्याला तो व्यक्त करता येत नाही. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हकल हकल फिरी येतं पिकावर. आपलं मन तसंच आहे. चांगलं असेल का ओढाळ असेल, ते कुठेही गेलं तरी पाहिजे तिथे ते पुन्हा येतं. अशा प्रकारचं बहिणाबाईचं हे काव्य मला मोहून टाकून गेलेलं होतं. आणि विशेष म्हणजे आईच्या काही ओव्या जर पाहिल्या ना तर मग त्याची तुलना बहिणाबाईशी. विशेष म्हणजे विठ्ठल वाघाने सांगितलं, या प्रति बहिणाबाई आहेत नगरच्या, तुम्ही लिहा. आणि मी ते लिहून ठेवलेलं. सांगायचं एक तात्पर्य आणखी मला आठवण येते की शाळेमध्ये मी काम करत असताना आमचे चिकणे सर नावाचे जे लेखनिक होते ना, ते सतत मला बहिणाबाई म्हणूनच म्हणत असायचे. काय बहिणाबाई का, तर मला या जात्यावरच्या ओव्यांची आठवण जास्त आहे, आवड आहे त्याची विशेष म्हणजे. आणि दुसरं लोकसाहित्य, लोकगीत याची पण आठवण खूप सारी मला येते आणि आवडही येते. मध्यंतरी एकदा आम्ही इथे गांधी विचार मंचाच्या वतीनं जे एक साहित्य संमेलन झालं महात्मा गांधीच्या विचारांचं, त्यावेळेला S.R. पाटील भेटले आणि ते सहज ओळख करून देताना म्हटले की ह्या तर बहिणाबाईचं आहे. असो, मी ते श्रेय घेत नाही. बहिणाबाई ह्या बहिणाबाईच होत्या, परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा आपणही प्रयत्न करावा असं कधी वाटलं असेल आणि त्यामुळेच माझा एक काव्यसंग्रह तयार झाला. बाहेरच पडलेलं होतं. घरात आई अडाणी होती, वडील शिकलेले होते, संस्कारक्षम होते मात्र, परंतु वातावरण शेतकरी कुटुंबातलं होतं, ग्रामीण कुटुंबातलं होतं. आणि त्यामुळे जे अनुभव आले ते अनुभवाचे बोल काव्यातून बाहेर पडलेले आहेत. अशा मराठी मनावर आणि साहित्यावर ज्याच्या पाऊल खुणा पडलेल्या आहेत अशा ह्या बहिणाबाईंचं
जी गाणी आहेत त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी प्रकाशित करून ती अजरामर केलेली आहेत असं मला वाटतं. आणि मग आपण सहज जी चांगली पुस्तकं ठेवणीला आपल्याकडे ठेवत असतो तशी बहिणाबाईची गाणी किंवा एक गदिमांचं पुस्तक माझ्याकडे आहे त्यांचा संग्रह, तेही पुस्तक मी सतत बाळगत असते आणि जवळ ठेवत असते. तर अशा प्रकारची पुस्तकं आपण आपल्या संग्रही ठेवावी. मला बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होते. त्यांनी सांगितलं, ज्याच्या घरात नाही कपाट त्याचं घर सपाट. घर सपाट म्हणजे काय हो? विचार त्यांचे होत नाहीयेत. चांगले विचार करायचे असते तर आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पुस्तकं असावीत जवळपास. आणि आम्हा दोघाही उभायताना माझे यजमान शिवव्याख्याते श्री दादासाहेब कोरेकर आणि मी, आम्हाला दोघांनाही त्याचा आहे. आमची छोटीशी ग्रंथालय म्हणलं तरी आहे. ते सुसज्ज नाहीये, पण आम्हाला हवं तेव्हा ती पुस्तकं काढता येतात, घेता येतात. आवडली, कुठेही गेलो बाहेर की आवडलं की पुस्तक घेणं हा तर त्यांचा छंदच आहे आणि ते वाचतही असतो. धार्मिक ग्रंथही सर्व आमच्याकडे आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर नक्कीच होतो. आपली भाषा सुधारते, सुसंस्कार होत असतात. तर तशाच प्रकारे या बहिणाबाईच्या गाण्यांचा संस्कार आमच्या मनावर नकळत थोडासा झालेला आहे. आणि अशा मनाला भावलेल्या बहिणाबाई म्हणजे खरी तर चालना मला अंबादास पवारांनीच दिलेली म्हणावं लागेल. आणि त्यामुळे मी 4 शब्द त्यांच्याबद्दल बोलून की चला आपल्याकडून थोडंसं ऋण व्यक्त व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर बहिणाबाईंच्या चरणी नतमस्तक होऊन मी आज थांबते. त्यांचं निधन 3 डिसेंबर 1951ला झालेलं आहे. माझा जन्म 1950चा आहे आणि जन्मानंतर एक 5-10 वर्षांनी मात्र माझे वडील नेहमी सांगायचे, कारण आम्ही जेव्हा जेव्हा खानदेशात जायचो तेव्हा त्या म्हणायच्या की एक कवयित्री अशा होऊन गेलेल्या आहेत की त्या बहिणाबाई शेतात काम करणारी पण अतिशय बुद्धिमान असं आहे. तर अशा ह्या बहिणाईच्या चरणी नतमस्तक होऊन मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.